आपण अधिक बोलणार आहोत. प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत, ओबीसी नेते जोडले गेलेले आहेत. प्रकाश शेंडगेजी, आदिवासींचं जोरदार आंदोलन सुरू आहे सध्या. हे पहा, एकीकडे आदिवासीचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे धनगर समाज आंदोलन सुरू आहे, ओबीसीचं आंदोलन सुरू आहे, मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे. काय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे आंदोलन जे आहे ती निवडणुकीच्या तोंडावर होतच असतात. काय कारण प्रत्येक समाजाला या निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय इच्छाशक्ती जागृत करून काहीतरी पदराशी पाडता येईल अशा अपेक्षेने हे सगळे गरीब समाज एक रस्त्यावर उतरत असतात. पण प्रकाश, हे सगळे यातले काही सत्ताधारी पण आहेत, सत्ताधारी आमदार पण आहेत त्याच्यामध्ये. तेच विशेष आहे ना. सत्ताधारी आमदार जे आहे काय त्या सत्तेचा मला एक हातात, आणि अशा वेळी फक्त समाजाला काहीतरी भूलथापा देण्याच्या उद्देशानं हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करण्याचं नाटक करतात, हे नौटंकी करतात. हे चुकीचं आहे ना. तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सत्तेला लाच मारून बाहेर या ना. तुम्ही समाजाला वेठी कशाला धरताय, समाजाला कशाला भूलथापा देताय. आज झिरवळ साहेबांचं आंदोलन जे आहे, मी झिरवळ साहेबांना जवळ 8 दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलेलं आहे किंवा आपला धनगर समाजाविषयी आपला काय असेल ऑब्जेक्शन किंवा काय प्रश्न असेल तर आपण एकत्रितपणे चर्चा करूया. आणि आमचा धनगर समाजाचा कुठलाही आदिवासी समाजाचा 1% सुद्धा आम्हाला धक्का लावायचा नाही आरक्षणाला. घटना हे घटनात्मक आरक्षण आहे, त्यामुळे असं उडी मारून किंवा काही सणबाजी करून हे घटनात्मक आरक्षणात ठेवते का हो. त्या गुज्जर समाजा आंदोलन 550 लोक मेले तरी सुद्धा आरक्षण मिळालं का ते? का ते घटनात्मक एसटीचं आंदोलन आरक्षण आहे ते. त्यामुळं झिरवळ साहेबांसारख्या एक घटनात्मक पद त्यांच्याकडे आहे, कॅबिनेट दर्जाचं पद आहे, त्यांच्याकडे उपाध्यक्ष पद जे आहे विधानसभेचं, ते निर्देश देऊ शकतात मुख्यमंत्र्यांना की तुम्ही भेटायला या म्हणून. त्यांनी भेटायला जायची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना. त्यांनी स्वतःच्या पदाचा वापर जो आहे, स्वतःच्या अधिकाराचा वापर जो आहे तो झिरवळ साहेबांनी करायला पाहिजे. प्रकाशजी, तुम्हाला हे खरंच स्टंटबाजी वाटते ही आमदारांचं आदिवासी समाजासाठी हे आंदोलन आहे असं वाटत नाही? आता झिरवळ साहेबांना जर एवढे अधिकार आहेत की ते मुख्यमंत्र्याला बोलवू शकतात त्यांच्या कॅबिनमध्ये चर्चेला, पण त्यांनी का नाही बोलवलं? काय हे करायची आवश्यकता काय आहे? अजितदादा त्यांचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या पक्षाचे नेते सरकारमध्ये आहेत. ही सरकारमध्ये मंडळी आहे आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत. मग आमच्या सरकारने काय करायचं? काय कुणाविरुद्ध आंदोलन करायचं? महाराष्ट्रात काय चाललंय? लोकशाही शिल्लक आहे की नाही तेच कळत नाहीये. काय कोण कुणाविरुद्ध आंदोलन करायचं ह्याला सुद्धा आता ताळतोतर राहिलंच नाहीये. सत्ताधारी विरोध करायला लागले आहेत. घटनात्मक पदी घ्यायचं आणि सत्तेच्या विरोधात हेही करायचं, आंदोलन करायचं. हे कसं काय पटेल जनतेला? माझं म्हणणं एवढंच आहे की आदिवासी बांधवांनी हे नेते मंडळी जे आहेत ते आपली दिशाभूल करत आहेत. आम्हाला आदिवासीचं 1% सुद्धा आम्हाला घ्यायचं नाहीये, आरक्षण घ्यायचं नाही, त्यांचे राजकीय आरक्षण घ्यायचं नाही, त्यांचा निधी घ्यायचा नाही, त्यांच्या शिक्षणातल्या जागा घ्यायच्या नाही, त्याच्या नोकरीत एकच आम्हाला नको आहे. आम्हाला आमचं एनटीचं वेगळं 3.5% आरक्षण आहे ते आम्ही ब कॅटेगरी करून ते आम्हाला कॅटेगरी द्या म्हणून आम्ही अशी मागणी सरकारकडे केली आहे. आम्ही आदिवासी बांधवांशी आमचं मुळीच वाकडं नाही, आमचं वैर नाही, काही नाही. आम्हाला उलट आम्ही आणि ते एकत्र झालो तर महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांतीवर आदिवासींचा मुख्यमंत्री होईल हे आम्हाला सांगायचं आहे. पण झिरवळ साहेब आदिवासी आमदार आम्हाला भेटायला तयार नाही आहेत ना. आम्ही भेटायला तयार आहोत. बरं, तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं झिरवाळांशी याच संदर्भात? 2 दिवसापूर्वी मंत्रालयाच्या गेट माझी त्यांची भेट झाली होती. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे, आपल्याला भेटायचं आहे. ते म्हणजे 2 दिवसात आपण भेटूया. मी त्यांच्या निरोपाची मी वाट बघत आहे किंवा बसून हा विषय आपण म्हणजे समजूया, संपूया. कारण एकमेकाचं आम्हाला कोणाला एकमेकाचं घ्यायचं नाही तर विषयच राहत नाही ना. तरी सुद्धा आंदोलन, तरी सुद्धा पाणी बंद करू, आम्ही हे बंद करू, ते बंद करू. हे कशासाठी? जर नुकसान काय होणार नसेल तर आंदोलन कुणासाठी, कुणाविरुद्ध आहे? काय समजलं का? हे मला तर हे तर सर्वसामान्य जनतेला करण्याच्या पलीकडचं आहे. काय नाही, पण सर्वसामान्य नागरिक किंवा आदिवासी समाजाला आता असंच वाटणार की आपले जेव्हा मंत्रीच अशा पद्धतीचं आंदोलन करतात किंवा आपले आमदार जेव्हा आंदोलन करतात तेव्हा विषय गंभीर आहे. हा, पण नेत्यांनी व्यवस्थितपणे त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे ना. काय म्हणून म्हणलं मी की आमची भूमिका आम्ही माध्यमांच्या मार्गे दिलेलीच आहे. आदिवासी बांधवांना आम्ही ती गेली पण असणार की धनगर समाजाला आदिवासीच्या आरक्षणाच्या हक्कात भागीदारी घ्यायची नाही, त्यांचे हिसकावून घ्यायचं नाही, त्यांच्यात अतिक्रमण करायचं नाही. आम्हाला वेगळं 3.5% आरक्षण आहे, तेवढं आम्हाला मिळालं ते बस झालं. आम्ही समाधानी आहोत. तेवढाच विषय आमचा आहे. आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे घटनात्मक आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाने आता महाराष्ट्र शासनाला अधिकार दिलेले आहेत की तुम्ही सब कॅटेगरीशन करा SC ST मध्ये, ज्या समाजात अन्याय झाला त्यांना न्याय द्या. त्यामुळे आम्हाला आणखी सोपा झालेला विषय. त्यामुळे हे महाराष्ट्र शासन करावं. महाराष्ट्र शासन GR काढण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.
ते आश्वासन 15 दिवसात जी आर करणार म्हणून सांगितलं. आम्ही कायदे सगळे सादर केले. हा धनगर समाज ट्राईब कसा आहे ते ट्रायबल असलेल्याचं पुरावे सगळे आम्ही सादर केलेले आहेत. ही काय जात नाहीये, ही ट्राईब आहे, काय ही जमात आहे, हे सगळे पुरावे सादर केले आहेत. आम्ही आता अपेक्षा आहे, आम्ही वाट बघतो कधी जी आर निघतोय. त्यांची मुदत संपलेली आहे 15 दिवसाची धनगर समाज एसटी आरक्षणाचा. बरं हाच आमचा विषय आहे. नक्कीच. धन्यवाद प्रकाश शेंडगेजी आमच्याशी बोलात त्यासाठी.